नमस्कार मित्रांनो, 12वी नंतरचं उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गातील आणि भटक्या जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 60,000 रुपयापर्यंतची स्कॉलरशिप दिली जाणार आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेतून। मित्रांनो, तुम्ही जर मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये शिक्षण घेत असाल तर भोजन भत्ता 32,000, निवास भत्ता 20,000 आणि निर्वाह भत्ता 8,000 असे एकूण 60,000 रुपये दिले जाणार आहे। आणि तुम्ही जर इतर उर्वरित वर्ग क शहरामधील महानगरपालिकामध्ये शिक्षण घेत असाल तर 51,000 रुपयापर्यंतचं अनुदान दिलं जाणार आहे। आणि जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असाल नगरपालिकेच्या ठिकाणी तर 43,000 आणि तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही 12वी नंतरचं उच्च शिक्षण घेत असाल तर 38,000 रुपयापर्यंतचं अनुदान म्हणजे स्कॉलरशिप या ठिकाणी दिली जाणार आहे। यासाठी काय नियम अटी आहेत, अर्ज कसा करायचा त्याबाबतची सविस्तर जी.आर आता आपण या ठिकाणी पाहूया। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता 11 मार्च 2024 रोजी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती या आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनासाठी निकष व अटी लागू करण्यात आलेल्या आहेत। तर या ठिकाणी काय सांगितलंय बघा मित्रांनो, शासन निर्णय काय म्हणतोय की जे इतर मागास प्रवर्गातील असतील किंवा विशेष मागास प्रवर्गातील असतील, भटक्या जाती व भटक्या जमाती यांच्यासाठी हा नियम आहे। यामध्ये जे लोक ऑलरेडी NTC म्हणजेच भटक्या जमाती क प्रवर्गातील असतील त्यांनी जर यापूर्वी लाभ घेत असाल, कोणत्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेचा जर लाभ घेत असाल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। या व्यतिरिक्त जे इतर विद्यार्थी आहेत ओबीसी प्रवर्गातील, भटक्या जाती व जमाती प्रवर्गातील असतील अशा सर्वांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे। मूलभूत पात्रता तुम्ही या ठिकाणी बघू शकता। हा व्हिडिओ पॉज करून किंवा याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही या ठिकाणी याचे नियम अटी वाचून घेऊ शकता। शैक्षणिक निकष देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। शैक्षणिक निकषासाठी जे काही नियम अटी आहे, तुम्हाला 12वी मध्ये 60% पेक्षा जास्त गुण असायला हवेत, याचा देखील स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी काढून घेऊ शकता। या व्यतिरिक्त जे इतर निकष आहेत ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता। या GR ची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे, तिथून हा GR तुम्ही पूर्ण डाउनलोड करा आणि या ठिकाणी जे काही नियम अटी आहेत, जे काही सामाजिक प्रवर्गाचं जे आरक्षण आहे हे 60,000 रुपये तुम्हाला वार्षिक मिळवण्यासाठी ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या योजनेअंतर्गत जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना देखील लाभ दिला जाणार आहेत आणि जे काही कागदपत्र आहेत ते देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। अनुदान वितरणाची जी पद्धत आहे ती देखील तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे। दुसरा हप्ता, तिसरा हप्ता आणि चौथा हप्ता असं 3 महिन्यामध्ये हे अनुदान दिलं जाणार आहे। सविस्तर GR डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आलेली आहेत, ती लिंकवरून हा GR तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।